हे आहे सध्या पाण्याचा फ्लो आणि ही आमच्या गावाची मुख्य नदी म्हणू शकता. तर काहीच पाणी नाही असं तुम्ही म्हणू शकता, बरंच कमी पाणी आहे. बऱ्याच जणांना ती भाजी माहीत असेल तरी मी तुम्हाला दाखवतो. ओळखा पाहू. व्हिडिओ 2 मिनिटं स्टॉप करा आणि भाजी कोणती आहे ती ओळखणी. समोरच आपली हनुमानाची मूर्ती आहे. तर तुम्ही जर बघितलात तर आता सध्या 3च माणसं आहेत म्हणजे बराडाखाली बसलेले. तर जे मध्ये तुम्ही बघता ते आमच्या गावचे पाटील, आपण माजी सभापती वैभववाडी तालुका माजी सभापती. तर हे पूर्वीपासून गावामध्ये राहतात. गावाची बरीच जाणकारी म्हणजे बरीच माहिती त्यांना आहे. तर त्यांना आपण विचारूया की धरणाची सध्या कंडिशन काय आणि धरणासाठी तुम्ही काय प्रयत्न केले. कारण अधिकारी येतात जातात पण जी मेन प्रक्रिया असते ती मेन प्रक्रिया अजून होण्याची बाकीच आहे. त्यामुळे इथले जे शेतकरी आहेत हे शेतकरी त्या निधीपासून वंचितच तुम्ही म्हणू शकता. मंडळी नमस्कार. आजचा व्हिडिओ डायरेक्ट चालू होतोय आपल्या मंदिराजवळूनच. आणि माझ्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही आपण गावठणवाडी बघितली असेल, पण मी तुम्हाला कधी आपल्या गावातल्या बाकीच्या वाड्या जास्त दाखवल्या नाहीत. बाकीच्या वाड्या म्हणजेच पलीकडची वाडी म्हणजे चव्हाणवाडी, त्यानंतर खालची वाडी आणि शिंदेवाडी. तर आज आपण आपल्या गावातून जी मुख्य नदी वाहते त्या नदीला किती पाणी आहे सध्या, कारण आज तारीख आहे 16 सप्टेंबर. तर सप्टेंबर महिन्यामध्ये गावी पाऊस खूप कमी आहे, त्या मानाने गावी पाऊस नाही आहे. तर आपल्या गावातून जी मध्यभागातून मुख्य नदी वाहते त्या नदीला किती पाणी आहे त्या सध्या आपण बघूया. तर तुम्हाला मी एक भाजी दाखवणार आहे. बऱ्याच जणांना ती भाजी माहीत असेल तरी मी तुम्हाला दाखवतो. ओळखा पाहू. व्हिडिओ 2 मिनिटं स्टॉप करा आणि भाजी कोणती आहे ती ओळखा. मी तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो. हे बघा. तर मित्रांनो ही आहे टाकळ्याची भाजी. हे बघा ही आहे टाकळ्याची भाजी. आत्ताच एक काकू त्यांनी टाकळ्याची भाजी बरीच काढून दिली, त्यांची शूटिंग घ्यायला पाहिजे, लक्षात नाही राहिलं. ही बघा ही पूर्ण टाकळ्याची भाजी आहे आणि या टाकळ्याच्या भाजीची मस्त चविष्ट भाजी होती. सुकी भाजी केली जाते. हे तुम्हाला सगळीकडे रान दिसत असेल बघा, इकडे रान आणि या रानामध्ये सुद्धा टाकळ्याची भाजी आहे. परत मी तुम्हाला दाखवतो. इथे पण बघू शकता तुम्ही बरीच टाकळ्याची भाजी आहे आणि टाकळ्याची भाजीची चविष्ट अशी भाजी होती. मी तुम्हाला एक टाळा तोडून दाखवतो. हा बघा ही टाकळ्याची भाजी आहे. कोण नाही म्हणजे खातात पण भरपूर टाकळ्याची भाजी आहे, तुम्ही खाऊ शकता आरामात. तर चला समोरच आपलं सुंदरसं मंदिर मी तुम्हाला पुढे नेऊन दाखवतो. हे बघा आपल्या घरापासून किती 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे, हे बघू शकता तुम्ही. हे आपलं समोरचं सुंदरसं मंदिर, त्या साईडचा भराडा. आणि आता आपण जाऊन आपल्या गावातल्या मुख्य नदीला नक्की किती पाणी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ते पण सुद्धा जाऊन बघूया. आणि त्यानंतर आपण जी आपली पलीकडची वाडी आहे ती पण तिथून कुठे रस्ता जातो ते सुद्धा बघूया. तर यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं असेल. हे आपल्या गावचं मंदिर, त्यानंतर या साईडला भराडा. हा जो पूर्ण पुढे रोड जातो तो वैभववाडीला जातो. म्हणजेच आपल्या गावात म्हणायचं झालं तर खालची वाडी आणि शिंदेवाडी. त्यानंतर गावठणवाडीमध्ये पण मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि त्यानंतर इकडे जो रोड जातो हा जातो चव्हाणवाडी आणि तिथूनच मधून एक नदी वाहते. म्हणजे जी नदी गावठणवाडी आणि चव्हाणवाडी या दोन गावठणवाडी आणि चव्हाणवाडी बरोबर या 2 वाड्यांना विभाजित करते. त्या नदीला आता किती पाणी आहे आणि ती नदीच आपल्या गावाची मुख्य नदी आहे. तर त्या नदीला आपल्याला किती पाणी आहे ते जाऊन बघूया. तर मंडळी जर तुम्ही कोणत्याही गावामध्ये आलात तर असे बऱ्याच प्रकारचे फलक तुम्हाला दिसतील. तर इथे विविध योजनांचा हा कार्यक्रमाचा फलक लावला बघू शकता. मानव विकास कार्यक्रम 2011-12 बऱ्याचशा स्कीम लिहिलेल्या आहेत. आता पावसामुळे ते थोडं खराब झालं आहे कारण बऱ्याच वर्षापूर्वीच आहे. तरी पण ठीक आहे, कारण ज्यावेळी तुम्ही गावामध्ये जाल त्यावेळी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे विविध प्रकारचे फलक बघण्यात येईल की ज्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे जी ग्रामीण भागात आहेत त्या गावांपर्यंत पोचावी यासाठी बऱ्याच प्रकारचे असे फलक तुम्हाला जागोजागी बघायला भेटतील. त्यानंतर एक तुम्हाला विशेष बाब दाखवायची झाली म्हणजे तर माझ्या समोर बघितला तर अशी उंच अशी चिंच आहे. मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. हे बघू शकता ही चिंच आहे. या चिंचेच्या चिंचा खूप गोड असतात आणि लहानपणी आम्ही या चिंचेच्या बऱ्याच चिंचा खाल्लेल्या आहेत. आणि त्यानंतर पुढे थोडं जाऊया. हे बघा हे असं मोठंसं तुम्हाला झाड दिसत असेल, हे शेवरीचं झाड आहे आणि इथं छोटंसं देवस्थान सुद्धा आहे आणि आय थिंक वर्षातून एकदा इथे पूजा सुद्धा असते. हे बघा हे शेवरीचं देवस्थान, तुम्हाला छोटासा चौतरा सुद्धा दिसेल. त्यानंतर रस्त्याच्या या पलीकडे बघितला तर ही पूर्णपणे पाटलांची घरं आहेत. याआधी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की ही पूर्ण पाटलांची घरं आहे. थोडी गाडी आली त्यामुळे माझा थोडा फ्लो बिघडला, जाऊ दे. ही पूर्ण पाटलांची बिघड आहेत. आणि त्यानंतर हा शेवरीच्या झाडाखाली इथे छोटंसं देवस्थान आहे. तर मंडळी फायनली आपण त्या नदीवर पोहोचले. म्हणजे जवळपास ना 2 ते 3 मिनिटं लागतात मंदिरापासून, जास्तीत जास्त 5 मिनिटं म्हणा चालून यायला. हे बघा सगळं जवळ आहे कारण आमचं जे गाव आहे ते खूप मोठं नाही आहे, 5-5 वाड्यांचंच गाव आहे. बाकीची जर गावं बघितलात तर असं तुम्हाला 10-12 अशा वाड्या भेटतील. पण आमचं गाव खूप छोटं आहे. लोकसंख्या सुद्धा गावामध्ये राहणारी 300च्या आसपास असेल.
एवढंच मला वाटतं. 300च्या आसपास असेल गावामध्ये राहणारी लोकसंख्या सध्या म्हणतो, कारण बरीचशी लोक मुंबईला राहतात. तर मी तुम्हाला इकडून सध्या दाखवतो. हे बघा, हे आहे सध्या पाण्याचा फ्लो आणि ही आमच्या गावाची मुख्य नदी म्हणू शकता. तर काहीच पाणी नाही असं तुम्ही म्हणू शकता, बरंच कमी पाणी आहे. कारण मला आठवते माझ्या लहानपणी तर हे झोत आहेत, तुम्हाला झोत दिसत आहेत पाण्याचे, ते खूप भरून व्हायचे, ओव्हरफ्लो म्हणजे त्यांचा फ्लो पुढे जायचा. तर आता बरंच खूप कमी पाणी आहे, तुम्ही बघू शकता. ही आमच्या गावाची मुख्य नदी आहे. बरेच जण म्हणतील याला नदी नाही, तुम्ही छोटीशी व्हाळ पण म्हणू शकता. पण आधी याला पाणी असायचं, आम्ही इथे मासेसुद्धा मारायचो. त्यानंतर हा बघा, हा छोटासा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या जर पलीकडे तुम्ही गेलात तर मुख्य चव्हाणवाडी लागते. तुम्हाला मी जाऊया त्या वाडीमध्ये थोडं बघूया. त्यानंतर इकडे मागे ही गावठणवाडी, ही गावठणवाडीची तुम्ही सीमा म्हणू शकता. आणि या नदीने 2 वाड्यांना विभागलंय, इकडे गावठणवाडी आणि इकडे चव्हाणवाडी. बघा, इकडे चव्हाणवाडी आणि तिकडे छोटंसं आरोग्य केंद्र सुद्धा आहे, ते पण आपण जाऊन बघूया. त्यानंतरला ही जी नदी आहे ती खूप वरतून वाहत येते आणि या नदीच्या टोकाला म्हणजे शेवटला धरण बनतंय. तर आपल्याला कधी वेळ भेटलाच तर आपण धरण सुद्धा जाऊन बघूया की धरणामध्ये किती पाणी आहे ते. पण सध्या तुम्ही बघू शकता नदीला काहीच पाणी नाही आहे. बघा, इकडे सुद्धा पाणी असायचं, बघा या साईडला तर पाणीच नाही आहे, डायरेक्ट इथूनच पाणी येत आहे. तर ठीक आहे, बघू यानंतर पाऊस पडला तर, कारण आता पावसाळा सुद्धा संपत आला, कारण सप्टेंबर हा पावसाळ्याचा लास्ट महिना समजला होता. सध्या आहे 16 सप्टेंबर. तर ठीक आहे, तुम्हाला या साईडला सुद्धा दाखवतो. ही आपल्या गावाची मुख्य नदी आहे, तर काहीच पाणी नाही आहे. ठीक आहे, तर मंडळी हा आपल्या चव्हाणवाडीचा एंट्रन्स आहे, म्हणजे इथून चव्हाणवाडीमध्ये जी घरं आहेत त्या घरांना सुरुवात होते. आणि या साईडला बघितलात तर इथेच आपली नदी आहे, तुम्ही बघू शकता. ही आपली नदी जी की आपल्या मुख्य वरतून वाहत येते. या नदीच्या पलीकडे गावठणवाडी आणि या नदीच्या अलीकडे जर तुम्ही आलात तर चव्हाणवाडी. तर बघूया. आणि तुम्हाला इथे एक पिवळ्या कलरचं छोटंसं असं इमारत दिसत असेल, ती इमारत आहे आरोग्य केंद्र. आपल्या गावाचं आरोग्य केंद्र हे चव्हाणवाडीमध्ये आहे. तर ठीक आहे, बघूया आरोग्य केंद्र सुद्धा कसं आहे आणि चव्हाणवाडीमध्ये सुद्धा आपण थोडा फेरफटका मारूया. तर बघू शकता या भिंतीवरती सध्या लिहिलं आयुष्यमान भारत. नवीन स्कीम म्हणजे निघाली आहे, मोदी सरकारने काढलेली आहे. ते आयुष्यमान भारत नॅशनल हेल्थ मिशन आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कुंभवडे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. तर ठीक आहे, बघूया आतमध्ये सुद्धा जाऊन. तर मंडळी सध्या आपण जे आपल्या कुंभवडे गावचं आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राच्या समोरच उभे आहे. तर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की जी आपल्या गावाची मुख्य नदी वाहते त्या नदीच्या अलीकडे चव्हाणवाडी म्हणजे चव्हाणवाडीला सुरुवात होते आणि त्या नदीच्या पलीकडे आपली गावठणवाडी. तर हे सध्या आरोग्य केंद्र आहे. ज्या आरोग्य केंद्रामध्ये एक नर्सबाई काम करतात. आणि आय थिंक माझ्या माहितीनुसार ज्यावेळी मी इथे होतो गावी म्हणजे 10वी पर्यंत, त्यावेळी डॉक्टर सुद्धा होते त्यावेळी आणि बऱ्याच प्रकारची गोळ्या औषधं सुद्धा यामध्ये असायची. आणि मदतनीस म्हणून आपल्या खालच्या वाडीत एक पालांडे म्हणून एक मॅडम आहेत, त्या सुद्धा काम करतात. तर आपण इथल्या आजूबाजूच्या लोकांनाच विचारा, म्हणजे या वाडीतील लोकांनाच विचारा की या जे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामध्ये किती प्रकारची औषधं उपलब्ध आहेत किंवा योग्य वेळी उपचार भेटतो की नाही. कारण ज्या गावामध्ये जी लोक राहतात त्यातली जी रिअल कंडिशन असते गावाची ती त्या गावात राहणाऱ्या माणसांनाच माहीत असते. तर ठीक आहे, थोडं जवळ नेऊन सुद्धा दाखवतो तुम्हाला. बऱ्याच प्रकारचे पेंटिंग्स म्हणजे माहिती सांगणारे जे चित्र असतात ते सुद्धा बनवले आहेत. तर ठीक आहे, थोडं जवळ जाऊया आणि उद्या जर हे आरोग्य केंद्र उघडलं तर आपण एकदा नक्की भेट देऊ. बघा, हे आपल्या कुंभवडे गावचं आरोग्य केंद्र. इथून एक चांगला रॅम्प बनवला, हे बरं केलंय. कारण एखादा जर हँडिकॅप माणूस असेल तर हँडिकॅप माणसाला पायऱ्या वगैरे चढता येत नाही, त्यासाठी हा रॅम्प बनवलेला आहे. तर इथून म्हणजे याला पकडून चालू शकतात. त्यानंतर बऱ्याच प्रकारचे सिम्बॉल्स इथे बनवले आहेत बघा, खूप छान. म्हणजे डॉक्टर गोळ्या औषधे कसे देतात किंवा जो ब्लड प्रेशर आहे बघा, हा ब्लड प्रेशरचा आहे. ब्लड प्रेशर तपासण्याचं जे मशीन असतं किंवा यंत्र असतं त्याचं एक दृश्य बनवलेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता योगासने वगैरे सांगितलेली आहेत. आणि इथून जी आहे तो इथून एंट्री आहे आतमध्ये, आपल्या आरोग्य केंद्राला एंट्री आहे. मी तुम्हाला वरचा फलक दाखवतो. तर जर वरती तुम्ही बघितलात तर आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी उपकेंद्र कुंभवडे म्हणजे आपल्या गावाचं नाव NRHM. ओके, ठीक आहे. तर सध्या हे बंद आहे, तर आपण काय आतमध्ये जाऊ शकत नाही. आय थिंक उद्या उघडेल तर आपण एकदा नक्की भेट देऊ आणि त्या मॅडमलाच विचारू की म्हणजे ज्या नर्सबाई इथे काम करतात त्यांनाच विचारू की कोणत्या प्रकारची गोळ्या औषधं आहेत, कारण तुमच्यापर्यंत सुद्धा याची माहिती पोहोचावी. त्यानंतर बघा, लहान बाळांना डोस वगैरे दिले पाहिजेत वेळच्या वेळी, त्याचं सुद्धा एक दृश्य बनवलेलं आहे. आणि इथे जर बघितलं तर इथे प्रेग्नन्सीमध्ये कोणकोणत्या प्रक्रिया केल्या पाहिजे त्याचं सुद्धा एक दृश्य बनवलेलं आहे. ते ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही कारण बंद असल्यामुळे तुम्हाला तरी काय माहिती सांगणार. तर आजूबाजूच्या माणसांना आपण विचारूया की इथे गोळ्या औषधं भेटतात. आता इथून आपण आलो त्यानंतर बघू शकता इथून एक रोड आहे तो समोर जातोय. हा समोर जो रोड जातोय तो करूळ या गावाला म्हणजे करूळ गावाला जुळतो हा रोड. त्यानंतर या साईडून तिकडे सुद्धा हे पूर्ण चव्हाणवाट आहे, इकडे पूर्ण चव्हाणांची घरं आहेत. त्यानंतर इकडून तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे तो हा इथून येतो आणि इथून जर तुम्ही वरती बघितलात तर हे पूर्ण सावंत, भुतारणे, शिंगरे यांची घरं या साईडला आहेत.
तर मंडळी हे बघू शकता, ही आपली आहे चव्हाणवाडी. थोडं मी आतमध्ये तुम्हाला फिरून दाखवलं नाही आहे कारण वेळ थोडा आपल्याकडे कमी आहे आणि अंधारसुद्धा होत येतोय. तर इथे चव्हाणवाडीची जवळपास हद्द संपते आणि हा जो रोड जातो इथून तुम्हाला दाखवतो, हा जो रोड पुढे जातो तो हा करूळ या गावाला मिळतो. तर ॲक्च्युली पुढे बरंच बघण्यासारखे डोंगर वगैरे खूप आहेत. मेंदेव एक देवस्थान आहे पुढे जाऊन, कारण आम्ही ज्यावेळी शाळेला जायचो त्यावेळी मेंदेव हे देवस्थान तिथे लागायचं. तर आपल्याला कधी वेळ भेटला तर त्या मेंदेव या देवस्थानाला नक्की भेट देऊ, आणि तिथे खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि तिथनंच आपलं जे गावातनं आपली मुख्य नदी वाहते, त्या मुख्य नदीला वाहण्यासाठी तिथे धरण बनतं. तर धरणावर जाण्याचा जो मेन रोड आहे, म्हणजे 4 चाकी गाडी जाईल एवढा मेन रोड तिथे आहे. तर तो पण आपण नक्की जाऊन बघू. तर मंडळी फिरत फिरत आपण सध्या मंदिराच्या समोर आलो आहेत. मंदिराच्या समोर म्हणजेच मंदिराच्या समोर आपला भराडा आहे, आणि भराडाविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्यात तो तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, तो सुद्धा जाऊन बसूया. आणि सध्या संध्याकाळचे जवळपास 6 वाजले असतील. तर भराडाखाली किती माणसं आहेत, आणि याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचा जो भराडा होता पूर्ण भरलेला असायचा. बरेच जण लोक गप्पा यायचे, इकडच्या तिकडच्या गप्पा रंगायच्या. तर आत्ता भराडाखाली किती माणसं आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती घेता येते की नाही ते सुद्धा बघूया. तर हा आपला आहे भराडा, आणि हनुमान मंडळ जे आहे त्यांनी बरंच खूप चांगलं काम केलं आहे. बघू शकता लादी वगैरे हे कटोडा वगैरे तुम्हाला साईडचा दिसतोय. साईडला भात शेती आहे, आणि याचं काम आत्ताच नवीन झालं आहे, कारण पूर्वी पण मी व्हिडिओ टाकला आहे त्यामुळे तुम्हाला थोडं जुनं काम दिसत असेल. तर हे सध्या नवीनच काम झालं आहे, आणि समोरच आपली हनुमानाची मूर्ती आहे. तर तुम्ही जर बघितलात तर आता सध्या 3च माणसं आहेत म्हणजे भराडाखाली बसलेले. तर जे मध्ये तुम्ही बघता त्या आमच्या गावचे पाटील. आय थिंक शिमग्यामध्ये मी एक व्हिडिओ केली होती, त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्यावेळी ज्या व्हिडिओ केल्या होत्या त्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही या पाटलांना बघितलं असेल. कारण त्यावेळी मी सांगितलं होते की गावामध्ये कोणतेही काम असू दे किंवा कोणत्याही देवाचं कार्य असू दे, कोणत्याही देवाच्या कार्यामध्ये ते पुढे असतात. कारण कोणत्याही देवाच्या कार्याची सुरुवात यांच्या मान्यतेशिवाय होत नाही. कारण तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच गावांमध्ये बघितलं असेल की गावच्या पाटलांचा मान हा खूप असतो, कारण कोणत्याही कार्यामध्ये त्यांचं सहकार्य लागतंच, आणि त्यांचं सहकार्य गावासाठी खूप मौलाचं असतं, आणि गावातील बऱ्याच मागच्या पूर्वीच्या गोष्टीसुद्धा त्यांना माहीत असतात. तर हे आहेत आमचे गावचे पाटील. हे बघा चंद्याकाच्या म्हशी आहेत, आत्ताच त्या म्हशी चरवून आणलेल्या आहेत. बघा आता जाऊन बांधतील. कशा दूध बीज देतात की नाही, देतात ना, आता दूध जाऊन काढतील. तर बऱ्याच आपल्या चाऱ्याची काही कमी नाही आपल्या गावामध्ये. तर बघू शकता तुम्ही चारी बाजूने बघितलं तर सगळीकडे तुम्हाला हिरवगार दिसेल. चाऱ्याची तर काहीच कमी नाही. आणि सध्या पावसाळा असल्यामुळे फक्त एकच सध्या प्रॉब्लेम इथे जाणवतो, तो म्हणजे पाऊस थोडा कमी आहे. आत्ताच तुम्हाला मी नदी दाखवली, तर नदीमध्ये पाणी खूपच कमी आहे, म्हणजे गुडघ्याच्या खाली म्हणू शकता. पाणी नसल्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम जाणवतो, कारण गणपती सुद्धा बुडले पाहिजे एवढं तर किमान पाणी असलं पाहिजे. तर आपण एक उद्या किंवा परवा कोसमावरती पण जाऊ, आणि तिथली कंडिशन नक्की काय, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही गणपती बुडवतो त्या ठिकाणी किती पाणी आहे ते सुद्धा आपण बघून येऊ एकदा. तर मंडळी सध्या तुम्हाला मी भराडा दाखवला, भराड्याच्या खाली किती माणसं बसली आहेत ते सुद्धा दाखवलं. तर तुम्हाला हे आमचं गाव खूप समृद्ध, सुशील, सगळी माणसं एकदम शांत किंवा आनंदामध्ये दिसत असतील. पण या आनंदामागे एक छोटंसं दुःख लपलेलं आहे. ते दुःख मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठा सध्या प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही म्हणू शकता, कारण मी तुम्हाला सांगितलं की जी आपली गावातली मुख्य नदी आहे त्या मुख्य नदीच्या टोकाला म्हणजेच वरती आपल्या ज्या ठिकाणी आपल्या नदीचा उगम होतो त्या ठिकाणी एक छोटंसं, म्हणजे छोटं नाही तर बऱ्यापैकी मीडियम साईजचं धरण बनतंय. आपल्याला कधी वेळ भेटेल त्यावेळी आपण ते धरणाची सुद्धा शूटिंग घेऊ थोडी, तुम्हाला कळेल की आपलं धरण कसं बनतंय. तर मला एवढं सांगायचं होतं की त्या धरणाची सुरुवात 2011 साली झाली होती, आणि 2011 पासून आज 2023 आहे. तर अजून सुद्धा धरण ते पूर्णपणे कंप्लीट झालेलं नाही आहे, आणि एवढ्या मोठ्या साईजचं धरण नाही आहे की त्या धरणाला 12 ते 13 वर्ष लागतील. तर हे एवढं धरण का म्हणजे एवढी वर्ष धरण का चाललं, यामागच्या नक्की काय प्रश्न आहेत ते सुद्धा आपण थोडं जाणून घेऊ. आपली जी ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. आणि दुसरी गोष्ट सांगायची होती ती म्हणजेच या धरणाचा जो पैसा असतो, म्हणजे धरणामध्ये ज्या लोकांची जमीन जाते त्या लोकांना सरकारकडून काहीतरी त्यांच्या जमिनीच्या हिश्शानुसार निधी मिळतो. तर त्या निधीतला एक सुद्धा रुपया या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. तर ही सगळ्यात मोठी दुःखाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांनी आतापर्यंत जी जमीन आपली राखली त्या जमिनीचा एक सुद्धा कवडी मोलाचा भाव सुद्धा त्यांना मिळालेला नाहीये. तर ही जी गोष्ट आहे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की कोकणामध्ये कशा प्रकारे सरकार सुद्धा थोडक्यात फसवणूकच तुम्ही म्हणू शकता, फसवणूक करते शेतकऱ्यांची. कारण ज्यावेळी धरण सुरू झालं 2011 साली, तर ज्यावेळी धरण सुरू होतं त्यावेळी जमिनीची मोजमाप केलं जातं, आणि त्या मोजमापीनंतर त्या जमिनीच्या हिश्शानुसार पैसे मंजूर होतात, आणि त्यावेळी 1 ते 2 वर्षामध्ये ते सर्व पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. पण एक सुद्धा रुपया जवळपास 12 ते 13 वर्ष झाली, एक सुद्धा रुपया अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. कारण एक गोष्ट सांगायची झाली तर कोकणातले शेतकरी हे तुम्ही काही सगळ्यात मोठे शेतकरी म्हणू शकत नाही. जर तुम्ही वरती गेला पुणे, अहमदनगर किंवा मध्य महाराष्ट्र, इथे मोठमोठे शेतकरी असतात, त्यांची जमीन चांगली असते, त्यामध्ये बरेच प्रकारची पिके सुद्धा येतात. पण कोकणातला शेतकरी हा गरीब पण असतो आणि समृद्ध तुम्ही म्हणू शकता, कारण
फक्त भात आणि नाचणी आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही काजू आणि आंबा असे 4 पिकं म्हणू शकता. तर यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह असतो. तर सरकारकडे एवढीच विनंती आहे की धरणाचे जे पैसे तुम्ही राखून ठेवले आहेत किंवा अजूनपर्यंत 1 सुद्धा रुपया त्याचा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही, तर तो लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा. आणि त्यासाठी जर काही प्रक्रिया असेल तर आम्ही सुद्धा काही एकत्र येऊन जी प्रक्रिया लागेल ती प्रक्रिया करू शकतो. तर ठीक आहे, आपण ग्रामस्थांकडून सुद्धा थोडी माहिती जाणून घेऊया. तर हे आपल्या एक गावाचे नागरिक म्हणू शकता, रमेश तावडे साहेब. तर आपण माजी सभापती वैभववाडी तालुका माजी सभापती. तर हे पूर्वीपासून गावामध्ये राहतात, गावाची बरीच जाणकारी म्हणजे बरीच माहिती त्यांना आहे. तर त्यांना आपण विचारूया की धरणाची सध्या कंडिशन काय आणि धरणासाठी तुम्ही काय प्रयत्न केले. तर मला सांगा, आपलं धरण कधीपासून चालू झालं होतं? तरी चालू झालं आहे. 70% काम त्यांचं झालेलं आहे. 70% मी गावातल्या लोकांना पाणी मिळावं म्हणून लोकांनी संबंधित खात्याला सहकार्य केलेलं आहे आणि ते काम 70% पूर्ण झालेलं आहे. 30% अजून शिल्लक आहे. 70% काम होऊन सुद्धा शेतकरी म्हणतात की बाबा आपल्याला पाणी मिळालं पाहिजे. एकही रुपया शेतकऱ्याला आपली जमीन किती गेली आहे हेही माहीत नाही अजून. अरे बाप, त्या संबंधित कृषी खाते असू दे, त्यांचे ऑडिट असू दे, अन्य खात्याकडून तुमची एवढी जमीन गेली आहे, तुम्हाला एवढे पैसे मिळणार. दर एवढा आहे. कोकणाचा दर डोंगरी विभागाला दर वेगळा असतो, त्या दराप्रमाणे पैसे मिळणार एवढे सांगतात. त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर बाई येऊन गेल्या, भूसंपादन अधिकारी येऊन गेले मिटिंग होऊन गेली इथे ज्यासालीच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये. त्या मिटिंगमध्ये सर्व गोष्टी तिनं सांगितलं की महिन्याचे असे तुम्हाला पैसे मिळणार, महिन्याच्या तर तुम्हाला पहिला हप्ता मिळणार, हे सगळं तुमच्या खात्यावर जमा होणार. तुमचे हातभार आहेत ते अद्यावत करून ठेवा की जेणेकरून कोण मयत असतील किंवा नाव कोणत्या आणि तिच्यात जॉईन करायचे असतील. बरोबर, अशा प्रकारचं तिने माहिती देऊन एक अमुक तारीख दिली होती. या अमुक तारखेच्या तुम्ही तुमचं काम हातभार ओके करून घ्या. त्यानंतर तुम्हाला पैसे सगळे तुमच्या खात्यावरती जमा होतील. ते आज सगळे त्याचा पत्ताच नाही आहे आणि आम्हाला म्हणजे लोकांना त्याचं काही माहिती नाही. लोकांनी बरेचसे प्रयत्न केले आहेत. मुंबई मंडळाने सुद्धा प्रयत्न केले, इथल्या मंडळाने सुद्धा प्रयत्न केले आहेत. कलेक्टरकडे जाऊन आयुक्तांकडे जाऊन सुद्धा झाले. मंत्र ज्या संबंधित मंत्री होते त्या मंत्र्यांना सुद्धा शिष्टमंडळ भेटलं आहे. करतो म्हणतात तरी अद्यापही लोकांना 1 रुपया मिळालेला नाही. धन्यवाद. तर आता यांनी ज्या प्रकारे माहिती सांगितली त्या प्रकारे त्यांनी बऱ्याच ठिकाणी भेट दिली, बऱ्याच म्हणजे जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन चौकशी केली, तरी अजून सुद्धा त्याचं फळ त्यांना काही भेटलेलं नाही आहे. कारण अधिकारी येतात जातात, पण जी मेन प्रक्रिया असते ती मेन प्रक्रिया अजून होण्याची बाकीच आहे. त्यामुळे इथले जे शेतकरी आहेत हे शेतकरी त्या निधीपासून वंचितच तुम्ही म्हणू शकता. तर बघूया आता ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की त्यांना सुद्धा कळू दे की आमच्या कोकणातील शेतकऱ्यांची कंडिशन कशी आहे. तुम्हाला बाहेरून ते खूप खुश दिसत असतील, पण त्यामागे खूप जास्त दुःख लपलं असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर मंडळी, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपलं गाव किती समृद्ध आहे, किती सुखी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत केला. पण या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं वेगळं म्हणजे आमच्या गावामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, काय लोकांचे काय दुःख आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर ठीक आहे, जर अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतच राहू आणि भेटतच राहू. तर ठीक आहे, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि थँक्यू.